हॅलो नमस्ते ऑल फिटनेस कोच सारिका हेअर. स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपला फिटनेस इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा टॉपिक, आणि तो म्हणजे झोप. वजन कमी करायचं आहे किंवा फिटनेस इम्प्रूव्ह करायचं आहे तर सगळ्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यात दोनच गोष्टी येतात, आणि त्या म्हणजे डाएट आणि वर्कआउट. पण ह्या दोन गोष्टींसोबत अजून बरेचसे असे फॅक्टर आहेत की जे आपल्या वजन आणि आपल्या फिटनेसवरती अफेक्ट करू शकतात. आणि ते म्हणजे अपुरी झोप घेणं किंवा दिवसभरामधून तुमचा पुरेसा वॉटर इनटेक न घेणं, आणि याच्यासोबतच स्ट्रेसफुल लाईफस्टाईल, वर्कआउट न करणं किंवा प्रॉपर डाएट न घेणं, हे जेवढं आपलं वजन आणि आरोग्यावरती परिणाम करतात तेवढंच हे बाकीचे फॅक्टर याच्यावरती परिणाम आपल्या फिटनेस आणि आपला वजन वाढण्यावरती अफेक्ट करतात. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की अपुऱ्या झोपेचे आपल्या वजनावरती आणि आपल्या आरोग्यावरती कुठले कुठले परिणाम होतात. व्हिडिओला सुरुवात करूयातच. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यासाठी 7 ते 9 तासांची चांगली झोप ही खूप गरजेची आहे. पण बदलत्या लाईफस्टाईलमुळे बऱ्याच जणांची झोप ही पूर्ण होत नाही. दिवसभराचा जो थकवा आहे तो घालवण्यासाठी आराम करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी रात्रीची झोप ही खूप महत्त्वाची आहे. पण जर का तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचा आपल्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारा सगळ्यात पहिला त्रास म्हणजे लठ्ठपणा. जर एखाद्या व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावरती हमखास परिणाम होतो. जर पुरेशी झोप नाही मिळाली तर आपण जे खाल्लेलं अन्न आहे त्याचं व्यवस्थित पचन होत नाही, वारंवार भूक लागते. आणि याचं कारण म्हणजे जेव्हा आपलं झोपेचं वेळापत्रक कमी होतं, पूर्ण झोप होत नाही, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जे ग्रेलिन नावाचं जे हंगर हार्मोन आहे तर त्याचं उत्पादन हे वाढतं, सिक्रिशन वाढतं की जे आपली भूक उत्तेजित करतं. आणि आपली भूक कमी करणारं हार्मोन लेप्टिन, जे आपल्याला सटायटी देणारं हार्मोन आहे, तर त्याचं उत्पादन हे कमी होतं. तर त्याच्यामुळे आपल्याला अवेळी आणि वारंवार खाण्याची सवय लागते. कालांतराने वजन वाढायला लागते आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवते. नंबर 2, त्वचा आणि डोळ्यांवरती परिणाम. सततच्या अपुऱ्या झोपेमुळे डोळे सुजणे किंवा डोळ्यांखाली काळी सर्कल येणं, त्वचेवरती सुरकुत्या येणं किंवा वयाने वृद्ध दिसणं, तर अशा गोष्टी घडू लागतात. जेव्हा अपुरी झोप होते तर शरीरामध्ये एक कार्टिसॉल नावाचं जे स्ट्रेस हार्मोन आहे याचं जे उत्पादन आहे, याचं सिक्रिशन आहे जे वाढतं, ज्याच्यामुळे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी गरजेची असणारी जी प्रथिनं आहेत ही नष्ट होतात की ज्याच्यामुळे त्वचा राठ होणं किंवा डोळ्यांमधला जो पांढरा दर्शनी भाग आहे हा मळकट दिसायला लागणं, म्हणजे डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य अपुऱ्या झोपेमुळे बिघडायला लागतं. नंबर 3, रोगप्रतिकारक शक्तीवरती परिणाम. आपल्या शरीराच्या इतर भागांप्रमाणेच पुरेशी झोप मिळाली तर आपली रोगप्रतिकार शक्ती ही उत्तम कार्य करायला लागते. आपल्या शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असणं हे खूप गरजेचं आहे. आणि याचं जे काम आहे हे जखमा बऱ्या करणे किंवा संसर्गापासून बचाव करणं किंवा जे दीर्घकालीन जीवघेणे आजार आहेत त्याच्यापासून संरक्षण करणं ही याची मूलभूत कार्य आहेत. झोपेची कमतरता आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला त्याची शक्ती वाढवण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे आपण आजारांशी नीट लढू शकत नाही, आणि जर तुमची झोप अपुरी होत असेल तर आजारांतून बरे होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. नंबर 4, अस्वस्थपणा. जर का तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर दुसऱ्या दिवशी अस्वस्थता आणि विनाकारण चिडचिड जाणवते. जर का व्यक्तीला पुरेसा आराम आणि पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचा परिणाम हा व्यक्तीच्या भावनांवर होतो आणि सातत्याने मूड बदलत राहतो. नंबर 5, हृदयाचा धोका. अपुऱ्या झोपेमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य निरोगी ठेवणारी जी कार्यप्रणाली आहे तर त्याच्यावरती परिणाम होतो. संशोधनामध्ये असं दिसून येतं की झोपेची कमतरता आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी ज्या समस्या आहेत यांच्यामध्ये मजबूत संबंध दिसून येतो, ज्याच्यामध्ये उच्च रक्तदाब किंवा कोरोनरी हृदयरोग, हृदयाचा झटका आणि स्ट्रोक यांचा समावेश दिसून येतो. नंबर 6, मधुमेहाचा धोका. आपल्याला मिळणाऱ्या झोपेचं प्रमाण आणि रक्तामधील साखरेची पातळी याच्यामध्ये थेट संबंध दिसून येतो. रक्तामधील वाढलेली साखरेची पातळी याच्यावरती झोपेचा अभाव दिसून येतो. अपुरी झोप रक्तातील साखरेच्या पातळीवर नकारात्मक परिणाम करते. दीर्घकाळ अपुऱ्या झोपेमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण हे वाढत जाऊन मधुमेह होण्याचा धोका संभवतो. तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं हे खूप गरजेचं आहे.
7 ते 9 तासांची चांगली सायलेंट स्लीप घेणं हे खूप गरजेचं आहे। जर तुम्हीही प्रॉपर डाएट रूटीन फॉलो करताय, वर्कआउट रूटीन फॉलो करताय, तरी वजन कमी होत नाही किंवा आरोग्यविषयक काही समस्या आहेत तर तुम्ही चेक कराल हा पण एक फॅक्टर की तुम्ही पुरेशी झोप घेत आहात का। आणि जर घेत नसाल तर आजच करेक्ट करा ही तुमची जी मिस्टेक आहे। आणि तुम्हाला काय काय फरक जाणवले हे कमेंट करून नक्की सांगा। वेट लॉस आणि फिटनेस रिलेटेड बरेचसे यूजफुल असे व्हिडिओ ऑलरेडी आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तेही पहा। आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला की अशी जी माहिती आहे तर त्याचाही त्यांना फायदा होईल। लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। थँक्यू।